महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग पुणे यांनी एक नुकतंच म्हणजे दिनांक 22 एप्रिल 2026 ला एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे. ते करत असताना त्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संबंधित सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्या नावे हे परिपत्रक काढलेलं आहे. आणि या परिपत्रकाचा विषय आहे शालार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-KYC पूर्ण करण्याबाबत आणि त्याकरता संदर्भ घेण्यात आलेला आहे. शासन परिपत्रक वित्त विभाग संकीर्ण 2022 प्रकरण क्रमांक 29 कोशा प्रशासकीय 4 दिनांक 27 मार्च 2026 म्हणजे 27 मार्च 2026 ला जे शासन परिपत्रक वित्त विभागामार्फत काढलेलं आहे, तर त्याचा आधार घेऊन आज रोजी महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयाने सुद्धा एक आदेश काढलेला आहे आणि तो आहे शालार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-KYC पूर्ण करण्याबाबत. तर आता शालार्थ प्रणालीमध्ये ज्या शिक्षकांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन होत आहे म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शालार्थ प्रणालीच्या माध्यमातूनच वेतन करण्यात येते. तर या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता आपली ई-KYC करणे गरजेचं आहे. या बाबतीत आदेश काय आहे ते बघू आणि आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला त्यावर आपण चर्चा करणार. विषयांकित प्रकरणी शासनाचे परिपत्रक पहावे. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उपरोक्त संदर्भ परिपत्रकातील नमूद केल्यानुसार हे परिपत्रक जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा शालेय शिक्षण विभाग म्हणजे शालार्थ प्रणाली असणाऱ्यांना लागू आहे. सबब संदर्भीय परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. अशा प्रकारचा परिपत्रक हे शिक्षण उपसंचालक डॉक्टर एकनाथजी आंबेकर साहेबांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेला आहे. तर आता ही ई-KYC म्हणजे काय हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. तर शालार्थ प्रणालीमध्ये जे आपलं नाव आहे तर तिथे आपल्याला आपलं पॅन कार्ड, त्यानंतर आधार कार्ड आणि बँक अकाउंट नंबर हे जोडणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं शालार्थ अकाउंट जे आहे तर त्याला पॅन कार्ड तसेच आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे आणि सर्व पॅन कार्ड आधार कार्ड हे अपडेटेड असले पाहिजे हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये स्पेलिंग्समध्ये चुका नकोत. अशा प्रकारे शालार्थ प्रणालीमध्ये पॅन कार्डची नोंद त्याचप्रमाणे सोबतच आधार कार्डची नोंद आणि आपल्या बँक अकाउंटची नोंद त्याचसोबत बँक अकाउंट जे आहे त्या बँक अकाउंटला सुद्धा आधार कार्ड नंबर अटॅच असणे आणि पॅन कार्ड नंबर अटॅच असणे गरजेचं आहे. यालाच ई-KYC असं म्हटलं जातं आणि ती सर्व कर्मचाऱ्यांना करणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. त्याशिवाय त्यांना एप्रिल पेड इन मे हे वेतन अदा करण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. याला कारण एकच घडलेलं आहे की काही ठिकाणी एक कर्मचारी 2 ठिकाणी वेतन घेताना आढळून आलेला आहे आणि त्यामुळेच शासनाने आता ही ई-KYC बंधनकारक केली आहे. तेव्हा सर्व कर्मचारी बंधू भगिनींना विनंती की त्यांनी आपली ई-KYC ही शालार्थ प्रणालीमध्ये लवकरात लवकर करून घ्यावी. धन्यवाद.